तुमची बायको फायनान्शियली इंडिपेंडंट आहे आणि तिच्या नावावर प्रॉपर्टी आहे, तर ती हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन 24 अंतर्गत अंतरिम पोटगी मिळण्याचा दावा कोर्टामध्ये करू शकत नाही, असा निर्णय मद्रास हायकोर्टाने काल घेतला आहे. जानेवारी 2023ला फॅमिली कोर्टने तिला आणि तिच्या मुलाला दरमहा 30,000 रुपये आणि मुलाची नीट कोचिंग फीस रुपये 2,77,000 देण्याचे आदेश पतीला दिले होते. त्यावर त्याने हायकोर्टमध्ये धाव घेतली आणि कोर्टासमोर आर्ग्यू केलं की मुलाची आई ही नामांकित कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आणि तिच्या नावावर लाखो रुपयाची प्रॉपर्टी देखील आहे. त्यावर तिने देखील आपलं मत कोर्टासमोर मांडलं की तिची सगळा इन्कम हा मुलाच्या शिक्षणासाठी जात आहे, त्यामुळं अंतरिम पोटगी मिळालीच पाहिजे. त्यावर कोर्टाने तिचे गेल्या 3 वर्षाचे फायनान्शियल रेकॉर्ड काढले आणि वार्षिक उत्पन्न 15 ते 16 लाख असल्याचं स्पष्ट झालं. त्यावर कोर्टाने फायनल ऑर्डर दिली की जर जोडीदार हा सफिशियंट इन्कम कमवत असेल तर त्याला इंटर मेंटेनन्स मिळण्याचा कोणताही अधिकार नाही, असं म्हणत तिचा 30,000 रुपये दरमहा असलेला इंटर मेंटेनन्स कोर्टाने रद्द केला.